नमस्कार ताईंनो, श्री स्वामी समर्थ. ही जी गोधडी दिसतीये ना, ही सारखी घरामध्ये टाकलेली होती. कारण का, तर बाळ आल्यापासून आमचं घर पूर्ण भरलेलं होतं. ते कसं, ही गोधडी आम्ही उचलत नव्हतो. बाळ उठलं की आम्ही त्याच्यावरती लोळायचो. त्यानंतर ही झोळी आहे ना, डायरेक्ट खिडकीपासून तर दरवाजापर्यंत बाहेर जाणारा दरवाजा आहे त्याला बांधलेली होती. त्यामुळं बाळ झोपलं की घरातून कोणाला बाहेरच जाता येत नव्हतं. मग आमचं घर सारखं भरलेलं राहायचं, म्हणजे सगळे घरातच राहायचे. कारण वरती झोळी धरली की बाळ लगेच उठून बसायचं आणि मग कलमा चालू. त्यामुळं कोणी काय बाळाला उठणं असं काही करतच नव्हतं. घर सारखं भरून राहायचं. त्यामुळं ताईंनो खूप आनंद होता बाळ होता तोपर्यंत. मात्र आज बाळ जाणार आहे त्याच्या गावाला. ते कसं काय सांगतेस. तर दुसऱ्या बाळाला होणार होती सुट्टी. मग साबुदाणा केला. आमची लगेच झोप झाली तिकडं कणिकण ते भांडे लावूस्तर. आणि बेल्ट काय आम्हाला काढायचं नव्हतं झोपीत आज. बघू बाई बेल्ट बघू. बेल्ट बघू इकडं. बेल्ट हां हा, छान छान दिसतो ना. बेल्ट आवडतो तुला? आवडतो? तोंड करून तसं झालंय. स्माइल दे, स्माइल दे. ओ चला सु करायला. तुझी मम्मा येणार आहे आज. हा ना, आई येणार आहे तुझी. कुठं आई? कुठे पाहिजे आई? मऊ कुठे? मऊ कुठे सांग. मऊ कुठे सांग. मऊ मी आहे. बरं, मऊ कशी करती? कर ना एकदा. मग कशी करती? कर ना. मग कशी करते सांग. कर ना बाई, कशी करते सांग. कशी करते मग? कशी करते? पागी मऊची पागी पागी पा मऊची पागी तर म्हणजे पिट्टू. कर ना एकदा. कर ना बाई, एकदा कर. अयो अयो दखली ती दीदीला. यो माझी आहे दीदी. माझी आहे ती. माझी आहे दीदी. दीदी माझी आहे. चुप आहे ती तू. आता झाली का? गपगा. सकाळी थोड्या वेळ तिला घेतलं, गप्पा मारल्या आणि झोपी घातलं आणि नंतर कणिक भिजून ठेवलीच होती. मग चपात्या लाटून घेतल्या. चपात्या लाटल्या कारण सुट्टी होणार होती त्या दुसऱ्या बाळाला. मग पप्पा, भाऊ आणि मेवणे आणि बाळाचे आई ते सगळे येणार होते. त्यामुळे छान चपात्या लाटून घेतल्या. तर इथं सुद्धा उठली होती तोपर्यंत चपात्या लाटूस तर गप्पा मारल्या. मग पप्पा ते म्हणले, म्हणजे मी दादा म्हणले की मी काय करतो, भाज्या घेऊन येतो, तू चपात्या लाट, मग आम्ही जेवण करू. म्हणलं देवाने घरानं ऐकलं. मग चपात्या लाटून घेतल्या. ते आले की लगेच ताटं केले, कारण सकाळी फक्त नाश्ते केलेले होते त्यांनी सगळ्यांनी. आता वाजले होते 3. मग पनीरची भाजी, शेवभाजी, चपात्या हे सगळं मस्त व्यवस्थित ताट वाढले सगळ्यांना. तर हे बाळ आहे त्याला सुट्टी झाली आहे बघा. मी म्हणलं होतं भेटायला जाईल, तर त्याच्या दोन्ही पण हाताला ताईनं सलाईन लावली होती. तिकडे बघ राज, ना बाळाचा चेहरा सुद्धा खूप सुजलाय आणि किती छान स्माइल देते बाळ. तुम्हाला स्माइल बाळाची आवडली का नक्की कमेंट करून सांगा. तर कोण आले स्वामीनी आलेत म्हणून आनंद काय गगनात महात्मा नव्हता. कसं काय ते बाबा दिसले आम्हाला. बाबासारखे पांढरे कपड्यावाला कोणी दिसलं की असं वाटतं चला आपले बाबाच आलेत. आणि इतका आनंद होतो पहा, किती छान आनंद झालाय बाबाला पाहून. आणि इतके छान गप्पा मारता मारता मला शर्ट ओढून चला बाहेर घेऊन मला. बाबाच बाहेर नेतात ना, ते कसं कळतंय बघा ना. पाय अशी चैन मंडनबाई छुमछुम वाजवतं मस्त, छुमछुम छुमछुम करते. तर आता मला इथं सांगते मी बाहेर चालले आणि ताटा करते बघा एक हात करून. आता हे माझी बहीण सुद्धा निघाले होते. आता वाजले होते 7 जेवण ते करूच तर खूप अंधार झाला आणि निघाली. माझा भाऊ म्हणत होता तू मावशीपाशीच. आणि ही निघाल्यावर खरंच ताईंनो खूप डोळ्यात पाणी आलं होतं, कारण लई गुण केले आणि राहिली माझ्यापाशी. तेच मला खूप नवल वाटतं. आईला सोडून शक्य आहे का राहणं. तर बघा एवढी छान गाडीमध्ये बसली, फिरायला जायचंय तरी सुद्धा चेहरा कसा सुकून गेलाय. तिकडे तिचे पप्पा बोलत होते म्हणून थोडीशी तिकडे लक्ष दिलं. आणि मग त्यांना वाटं लावलं, वरती आले. आपला संसार तर दररोजचा चालूच आहे, पण चला बाळांना वेळ देणं गरजेचं होतं, कारण त्यांचं हे बालपण परत येणार नाही. आणि कळते झाल्यावर कधी ते येणार मावशीकडं, तर त्यांना पण कळेल ना मोठे झाल्यावर की छोट्यापणे आपल्या मावशीने आपल्याला सांभाळाय. खरंच ताईंनो छान राहिलं माझ्या बहिणीचं बाळ 4 दिवस. आणि जाताना मला वाटत होतं रडून रडून काही खराब वगैरे होईल, पण ती रडलीच नाही. तर खराब कशी होईल, आहे तशी ठेवलं तिला, खूप जपले. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.